स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनलवर व्हीव्हीएस रेसिपीज. या आपण बनवूया मऊ लुसलुशीत पोळ्या. माझ्या घरात 6 मेंबर आहे म्हणून मी 6 वाट्या कणिक गाळून घेतली आहे आणि त्यानुसार व्यवस्थित कणिक गाळून घेतल्यानंतर त्यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन आपण थोडे थोडे पाणी त्यात मिक्स करून कणिक चांगली मळून घ्यायची आहे. आपल्याला थोडे थोडे पाणी घालून एकदम छान मऊ लुसलुशीत कणिक आधी मळून घ्यायची आहे. कणिक छान मळून त्याचा गोळा तयार करून एका बाजूला करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला पोळ्यांना लावायसाठी कणिक चाळून घ्यायची आहे चाळणीमध्ये. त्यानंतर आपल्याला एक कापड झाकण टाकून 10 मिनिटं विश्रांतीसाठी ठेवायचे आहे. 10 मिनिटानंतर आपली कणिक पोळ्यांसाठी तयार आहे. आता आपल्याला पोळ्या करून घ्यायच्या आहेत. आता गॅस सुरू करून आपण त्याच्यावरती तवा तापवायला ठेवूयात. तवा पुसून घ्यायचा आहे स्वच्छ आणि नंतर कणकीचा गोळा एक तयार करून घ्यायचा आहे. त्याला छान गोल करायचं आहे. ते कणिकेमध्ये बुडवून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चाकी लाटून घ्यायची आहे छोटी. त्याच्यावरती थोडे तेल घालून ते सगळीकडे पसरवून घ्यायचे आहे आणि त्याला धुमळ घालायची आहे. परत दुसरी धुमळ त्याला घालायची आहे. अशा प्रकारे त्रिकोणी प्रकाराची हे चाकी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण पोळी लाटायला सुरुवात केलेली आहे. ती पोळी गोल गरगरीत कशी होईल ते आपण आता बघणार आहोत. आपण ती सर्व बाजूंनी सारखीच लाटून घ्यायची आहे. कुठं जाड बारीक असायला नको, सर्वकडे सारखी असायला पाहिजे. आणि तवा तापल्यानंतर त्याच्यावर थोडं तेल घालून घ्यायचं आहे. त्यामुळे पोळी मऊ व्हायला मदत होते. ती लगेच पलटवायची आहे पोळी तव्यावरची आणि दुसरी आपण चाकी करायला सुरुवात केलेली आहे. गोळा तयार करून घेतलेला आहे आणि ही लाटी दुसऱ्या प्रकाराची आहे. वेगळ्या प्रकाराने आपण करणार आहोत. दुसरी चाकी आपण करतो आहे ती दुसऱ्या प्रकाराची लंबगोल केलेली आहे आणि नंतर मध्यात प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याला एका दुमडायची आहे परत. आणि ती झाली चाकी दुसऱ्या नंबरची तयार आणि आपण परत लाटणार आहोत. छान पोळी ही पण अशी गोल छान लाटून घ्यायची आहे. सर्व बाजूंनी एकसारखी असायला हवी. सर्व बाजूंनी छान गोल आपण लाटून घेतली आहे. आता ही पण तव्यावर पोळी भाजायला ठेवायची आहे. त्याआधी थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. तव्यावर तेल टाकल्यामुळे आपली पोळी एकदम छान भाजल्या जाते आणि मऊसुद्धा होते. त्यामुळे तेल टाकणं तेवढं आवश्यकच आहे. बघा किती छान फुगत आहे आपली पोळी आणि मऊसुद्धा झालेली आहे. आता आपण ती छान शेकून घेणार आहोत. ती पोळी शेकून झाल्यानंतर अशी 2-3 वेळा अशी टॅप करून घ्यायची आहे. आता तिसऱ्या प्रकारची आपण पोळी करणार आहोत. 2 वेगवेगळे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे. त्याला परत असं पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे. दोन्ही चाक्यांना छान तेल लावून घ्यायचं आहे एका साईडने आणि ते एकमेकांवरती प्रेस करून घ्यायचे आहे. एकमेकांना जोडून घ्यायचे आहे म्हणजे आणि त्याला
छान असं चाकीसारखं बनवायचं आहे. आणि ती पण पोळी छान लाटून घ्यायची आहे. गोल असायला हवी आणि सर्व बाजूंनी एकसारखी असायला हवी. ही पोळी पण 3ऱ्या नंबरची आपली लाटून झालेली आहे. आता आपण ही छान शेकून घ्यायची आहे. तव्यावर टाकायची आहे. गॅस थोडा मंद आचेवर ठेवायचा आहे. त्यामुळे पोळी जळत नाही आणि छान फुगते. आपण ही पोळी छान फुगलेली पाहत आहे. ती सर्व बाजूंनी शेकून व्यवस्थित झाल्यानंतर ती आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि आपल्याला ही पोळी कशी फुगताना दिसते आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला सर्व पोळ्या करून घ्यायच्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा.